आज एक महत्त्वाची बैठक आहे आणि शेतकरी कर्जमाफीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, पाणीसाठ्याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष असणार आहे। आज आणखी काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येतात का ते पाहायचंय। विशेषतः महत्त्वाचा मुद्दा चर्चेला जाईल तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आणि ओम, सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांसाठी आज महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण कर्जमाफीचे जे पैसे आहेत ते आजपासून आता यायला सुरुवात होणार आहे आणि हजारो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे। काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील? अनुपमा, 16 लाखहून अधिक शेतकऱ्यांना या राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। 40,000 कोटी रुपयांची ही कर्जमाफी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारकडनं या संदर्भात मागच्या निवडणुकीमध्ये सुतोवाच करण्यात आला होता आणि त्या पद्धतीनं 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर या सगळ्या कर्जमाफीच्या संदर्भातली अधिकृत कारवाई जी आहे ती आता होताना पाहायला मिळते। या सगळ्या महत्त्वाच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे। आज खरं तर DBT अर्थात थेट खात्यावर मदत, खात्यावर कर्जमाफीचे पैसे पडण्यापासून आजच्या या सगळ्या कर्जमाफीची सुरुवात होईल। टप्प्याटप्प्यानं पुढील हप्त्यांमध्ये सुद्धा जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती या रकमा पडायला सुरुवात होईल आणि जी साधारणपणे 16 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी असेल तिचा फायदा राज्यातल्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। खरं तर जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती थेट या सगळ्या रक्कम जी आहे ती जमा होणार आहे। त्यानंतरच आपण पाहायला गेलं तर बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे या सगळ्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता असणार आहे। पीक कर्जाचा मुद्दा जो तुम्ही देखील उल्लेखित केला होता की यापुढे आता नव्यानं पीक कर्ज घेण्यासाठीची जी काही व्यवस्था आहे ती सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या सगळ्या गोष्टी आज होणार आहेत। दुसऱ्या बाजूला राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक सुद्धा दुपारी 12:30 वाजता मंत्रालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे। तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेखित केलं की मराठवाड्यामध्ये जरी पाऊस पडला असला, इतर भागांमध्ये जरी काही पाऊस पडला असला तरी महाराष्ट्रातल्या उर्वरित भागांमध्ये अद्यापही पावसाचं चित्र म्हणावं तितकं समाधानकारक नाही आहे। जायकवाडी जरी 88% भरलं असलं तरी इतर भागातल्या पाणीसाठ्याच्या संदर्भात काही प्रमाणात चिंता अजूनही त्या पद्धतीनं कायम आहे। या गोष्टीचा आढावा सुद्धा घेतला जाऊ शकतो। नीट असेल, टीईटी असेल, या पेपर फुटी प्रकरणाचे सुद्धा काही पडसाद राज्यात उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। काही ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत। तर दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टी पाहता राज्यातल्या पायाभूत प्रकल्पांचा सुद्धा आढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कॅबिनेटच्या नंतर घेतला जाणार आहे। त्यामुळे एकंदर प्रशासकीय दृष्ट्या आजची ही बैठक महत्त्वाची ठरते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती या निवडणुकीच्या नंतर जी कर्जमाफीची घोषणा झाली त्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं पाऊल आज पहिला हप्ता पडण्याच्या दृष्टीनं आपल्याला पाहायला मिळतं। ठीक, धन्यवाद ओम दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।